महत्त्वाची अपडेट आहे। वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी अशी घोषणा केली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केलेली आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी अशी घोषणा केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून ही बंदची हाक देण्यात आली आणि प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे मुंबई बंदच्या या हाकेला जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी अशी ही घोषणा केलेली आहे। विरोधकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। सगळ्याच विरोधकांनी या बंदला सहभाग नोंदवा आणि प्रतिसाद द्या असंही ते यावेळी म्हणालेले आहे। हे आवाहन त्यांनी केलेलं आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी ही बंदची हाक दिली। तर सगळ्याच विरोधी पक्षनेत्यांनाही या बंदमध्ये सहभागी होण्याचं आणि प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। विरोधकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे। ही घोषणा त्यांनी केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळे विरोधकांना केलेल्या आवाहनाप्रमाणे विरोधक कसा प्रतिसाद देतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। 23 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे। संपूर्ण देशभरात जो मुद्दा गाजतोय नीट पेपर लीक प्रकरणात दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि काल या आंदोलनानं रौद्र रूप धारण केलं होतं। अभूतपूर्व असा हा गोंधळ आपण पाहिला आणि त्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटतात।